नमस्कार. रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लैंगिक शिक्षण दिल्याने त्याचा मुलांवर वाईट परिणाम तर होणार नाही ना, या विषयावर अतिशय सुंदर मराठी माहिती. लैंगिक शिक्षण देणे खरोखरच गरजेचे आहे. मुलामुलींना लैंगिक शिक्षण दिल्याने वाईट परिणाम होत नाही. उलट पौगंडावस्थेत जे अंतर्बाह्य बदल घडत असतात, उदाहरणार्थ मुलांमध्ये लिंगाला ताठरता येते, वीर्य सकल होणे, आवाज बदलणे, जनेंद्रियाची वाढ होणे, तसेच मुलींमध्ये पाळीची सुरुवात होणे, स्तनाची वाढ होणे, याविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होते व त्याचे उत्तर घेण्यासाठी ते लाजून पालकांना न विचारता मित्रमैत्रिणींना विचारतात व यातून अशास्त्रीय माहिती जास्त मिळण्याची शक्यता असते व त्यांचे नुकसान होत असते. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. मुलामुलींमध्ये परस्परांचे आकर्षण निर्माण होते. यात नैसर्गिक हेतू निश्चितच असतो, परंतु माणसांना इतर प्राण्यांप्रमाणे वागता येत नाही. काही चूक करण्याआधीच त्यांना योग्य ती शास्त्रीय माहिती देणे आवश्यक असते. शास्त्रीय लैंगिक शिक्षण दिलेच नाही तर मित्रांनी दिलेल्या चुकीच्या पुस्तकातील माहिती हीच खरी माहिती असे त्यांना वाटते. यातूनच किडके व्यक्तिमत्व आकार घेऊ लागते. लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ समागमाचे शिक्षण नव्हे, तर स्वतःविषयी, विरुद्धलिंगी व्यक्तीविषयी, सुदृढ संबंध विषयी माहिती देणे, व्यक्तिमत्व चांगले घडविणे, आदर्श पती, पत्नी, माता, पिता, जागरूक नागरिक निर्माण करणे हेच या शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. सध्याची वाढती लोकसंख्या तसेच HIV, एड्स, गुप्तरोग अशा प्रकारच्या समस्या भारतात वाढण्याचे कारण लैंगिक शिक्षणाचा अभाव हेच आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.